मित्रांनो, प्रयागराज महाकुंभ मेळ्यात नुकताच एक चमत्कार घडला, ज्याने सगळ्यांना आश्चर्यचकित केले. 12 वर्षांपूर्वी हरवलेली SP साहेबांची बायको त्यांना परत मिळाली. पण त्या ज्या अवस्थेत सापडल्या ते पाहून SP साहेबांच्या पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो, ही घटना 15 वर्षांपूर्वीची आहे. उज्जैन शहरात विनय नावाचा एक मुलगा राहायचा. विनय गरीब कुटुंबातील होता. तो खूप शरारती आणि बेजबाबदार होता. त्याचे आई वडील मजुरी करून त्याला शिकवत होते, पण त्याला शिक्षणात अजिबात रस नव्हता. तो 10वी आणि 12वी खूप कमी मार्कांनी पास झाला होता, ज्यामुळे त्याचे आई वडील खूप नाराज होते आणि त्याला नेहमी टोमणे मारत असत. विनयच्या वडिलांना त्याला मोठं होऊन पोलीस अधिकारी किंवा सरकारी नोकरी करणारा बनवायचं होतं. पण विनयच्या मनात शिक्षणाची किंवा करिअरची काहीच आवड नव्हती. मात्र त्याच्या वडिलांनी जबरदस्तीने त्याला एका सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन दिला. विनयला कॉलेजमध्ये जावं लागलं, पण तो तिथेही फक्त मस्ती आणि आळशीपणा करत असे. त्याचे वडील त्याला नेहमी म्हणत, कधीपर्यंत तू आमच्या पैशांवर जीवन जगणार? काहीतरी शिकून आमचा आधार हो. पण विनय कधीच त्याकडे लक्ष देत नसे. दरम्यान त्याची ओळख दिव्या नावाच्या मुलीशी झाली. दिव्या खूप हुशार आणि अभ्यासू मुलगी होती. ती नेहमी परीक्षेत चांगले गुण मिळवत असे. हळूहळू दिव्या आणि विनयच्या मैत्रीत जवळीक वाढली. दिव्या विनयला नेहमी समजवायची, तू अभ्यास कर आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण कर. दिव्याच्या या सल्ल्यांचा विनयवर चांगला परिणाम झाला. थोड्याच काळात विनयच्या मनात दिव्याबद्दल प्रेम निर्माण झालं. जवळजवळ 1-1.5 वर्षांच्या मैत्रीनंतर विनयने दिव्याला प्रेमाची कबुली दिली. तो म्हणाला, दिव्या, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. यावर दिव्या म्हणाली की मीही तुझ्यावर खूप प्रेम करते, पण माझं कुटुंब कधीच या नात्याला मान्यता देणार नाही. त्यावर विनय म्हणतो, आपण तुझ्या घरच्यांना पटवू. मग का चिंता करतेस? सांग, तुझे घरचे कसा मुलगा पाहतात? मी तसाच मुलगा बनवून दाखवीन. यावर दिव्या म्हणते की माझ्या वडिलांना माझं लग्न एका पोलीस अधिकाऱ्याशी करायचं आहे, कारण माझे वडील स्वतः DSP आहेत आणि त्यांना वाटतं की माझं लग्न फक्त पोलीस अधिकाऱ्याशीच व्हावं. हे ऐकल्यावर विनय म्हणतो की तू काळजी करू नकोस. मी चांगला अभ्यास करीन आणि एक दिवस पोलीस अधिकारी बनून दाखवीन. फक्त पोलीस अधिकारीच नाही, तर मी एक मोठा अधिकारी SP बनून दाखवीन. दिव्या म्हणते की हे काही सोपं काम नाही. SP बनण्यासाठी UPSCची परीक्षा द्यावी लागते आणि ती खूप कठीण असते. यावर विनय म्हणतो की तुझ्यासाठी मी सगळं काही करायला तयार आहे. कोणत्याही परिस्थितीत मला तुला मिळवायचं आहे. हे ऐकून दिव्या खुश होते, पण ती जाणून होती की SP बनणं इतकं सोपं नाही. यानंतर दोघं आपलं पुढील शिक्षण सुरू ठेवतात आणि कॉलेज पूर्ण करतात. त्यांच्या अंतिम परीक्षेत खूप चांगले गुण मिळतात आणि दोघांनीही आपलं कॉलेज यशस्वीरित्या पूर्ण केलं. त्यानंतर विनय UPSC परीक्षेसाठी अर्ज करतो आणि दिव्याबरोबर दिल्लीला जातो. दिव्या पोलीस अधिकारी होण्यासाठी तयारी करत होती, तर विनय UPSC साठी मेहनत घेत होता. विनय आपल्या शिक्षणासाठी आणि ध्येयासाठी खूप मेहनत करत होता. तो रात्रंदिवस अभ्यास करत होता, पण सुरुवातीला त्याला वाटलं नव्हतं की ही परीक्षा इतकी कठीण असेल. अभ्यास करताना त्याला आपल्या आजी आजोबांची आठवण येत होती. पहिल्या प्रयत्नात तो अपयशी ठरतो आणि त्याचा पहिला अटेम्प्ट वाया जातो. तरी सुद्धा विनय हार मानत नाही. तो पुन्हा अभ्यासात अधिक लक्ष घालतो. आता त्याने दिव्याला भेटणंही कमी केलं होतं, कारण तो जेव्हा दिव्याला भेटत असे तेव्हा त्याचं लक्ष विचलित होत असे. यानंतर त्याने दुसऱ्या प्रयत्नात परीक्षा दिली आणि तो पास झाला. हळूहळू त्याने पुढील अडथळे पार केले. आता त्याचा शेवटचा टप्पा म्हणजेच इंटरव्ह्यू उरला होता. जर तो इंटरव्ह्यू पास झाला तर तो SP अधिकारी बनणार होता. विनयचा इंटरव्ह्यू होतो आणि भगवंताच्या कृपेने तसेच त्याच्या मेहनतीमुळे तो इंटरव्ह्यू क्लिअर करतो. तो SP अधिकारी बनतो आणि त्याची रँकही खूप चांगली येते. हे ऐकून दिव्या खूप आनंदित होते, कारण तिने
एका नालायक मस्तीखोर मुलाला मेहनतीने आणि प्रेरणेद्वारे SP बनवलं होतं. जर दिव्या त्याच्या आयुष्यात आली नसती तर कदाचित विनय काहीही करू शकला नसता. जेव्हा ही गोष्ट विनयच्या आई वडिलांना कळते तेव्हा ते खूप आनंदी होतात. त्यांना वाटतं जणू त्यांचं संपूर्ण आयुष्यात बदलून गेलं आहे. त्यांचा नालायक मुलगा आज एक कर्तृत्ववान व्यक्ती बनला होता. त्यानंतर विनय आपल्या संपूर्ण कुटुंबासह दिव्याच्या घरी तिचा हात मागायला जातो. दिव्याच्या वडिलांना कळतं की विनय आता एक SP ऑफिसर आहे. तेव्हा ते खूप खुश होतात आणि लग्नासाठी होकार देतात. त्यानंतर विनय आणि दिव्याचं खूप धूमधडाक्यात लग्न होतं. मित्रांनो, जर माणूस कर्तृत्ववान असेल तर त्याला हजारो मुली मिळतात, पण जर माणूस नालायक असेल तर त्याचं संपूर्ण आयुष्यच वाया जातं. तरीही त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाही. हे एक कटू सत्य आहे. म्हणून प्रत्येक मुलाने आधी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं आणि त्यानंतरच प्रेम किंवा इतर गोष्टींचा विचार करावा. आणि हो, जर एखादी मुलगी खऱ्या अर्थाने प्रेम करत असेल, मुलाला बदलण्याची ताकद आणि त्याला कर्तृत्ववान बनवण्याची ताकद असेल, तर अशा मुली साक्षात लक्ष्मीचं रूप असतात. विनय आणि दिव्या दोघंही त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी असतात. एक दिवस श्रावण महिना आणि सोमवारचा दिवस होता. दिव्या विनयला म्हणते की आपलं लग्न झालं आहे आणि मी महाकाल बाबांकडे नवस केला होता की जर आपलं लग्न होईल आणि तू SP ऑफिसर बनशील तर आपण महाकाल बाबांचं दर्शन घेऊ. आज सोमवारचा दिवस आहे आणि श्रावण महिनाही आहे, तर आपण दर्शन घेऊन येऊया. हे ऐकून विनय होकार देतो आणि दोघंही महाकाल मंदिरात दर्शनासाठी जातात. मंदिरात खूप गर्दी होती. लाखो भाविक तिथे आले होते. दोघंही हळूहळू रांगेत पुढे सरकत होते. त्यांना रांगेत लागून 3 तास झाले होते. विनयला वाटत होतं की आपल्या पदाचा वापर करून तो VIP दर्शन घेईल, पण दिव्याने त्याला मनाई केली होती. दिव्याने नवस केला होता की ते एक साध्या नागरिकाप्रमाणे रांगेत उभं राहून दर्शन घेतील. मात्र त्यांना हे ठाऊक नव्हतं की भोलेनाथ त्यांची कठीण परीक्षा घेणार आहे. रात्रीची वेळ झाली होती आणि त्याच वेळेस तिथे अचानक भगदाड उडते. त्या गडबडीत दिव्याचा हात विनयच्या हातातून सुटतो. काही वेळानंतर भगदाड शांत होते, पण दिव्या कुठेच दिसत नव्हती. विनय तिचा मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात शोध घेतो. तो तिथल्या प्रशासनाची मदत घेतो आणि पूर्ण मंदिर पिंजून काढतो, पण दिव्या कुठेच सापडत नाही. बराच वेळ जातो. संपूर्ण रात्र होते, तरीही दिव्याचा काहीच मागोवा लागत नाही. विनय आपल्या पदाचा वापर करून पोलीस दलाला तिच्या शोधासाठी लावतो, पण त्यावेळी पुरेसे CCTV कॅमेरे नव्हते आणि एवढ्या मोठ्या गर्दीत दिव्या कुठे गेली याचा कोणाला थांगपत्ता लागत नाही. हळूहळू महिने आणि वर्ष निघून गेली, पण दिव्याचा काहीच पत्ता लागला नाही. दिव्याशिवाय विनयची परिस्थिती खूपच वाईट झाली होती. तो दिव्याला विसरू शकत नव्हता. त्याने दिव्याला शोधण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले, पण तो वारंवार अपयशी ठरत होता. हळूहळू तो आपल्या कामात व्यस्त होऊ लागला, पण त्याला आपल्या पत्नीची आठवण सतत येत राहायची. दिव्याला शोधण्यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार होता, पण त्याला यश मिळत नव्हतं. हळूहळू वेळ पुढे जात होता आणि 12 वर्ष उलटून गेली. आजही विनय आपल्या पत्नीला शोधतच होता. याच दरम्यान प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा काळ आला. विनयच्या आईने त्याला सांगितलं की बेटा, 2 दिवस सुट्टी घे आणि मला तुझ्या वडिलांना प्रयागराजचा महाकुंभ मेळा दाखवायला घेऊन चल. विनय आपल्या आई वडिलांची ही विनंती नाकारू शकत नव्हता. त्यामुळे तो त्यांना घेऊन प्रयागराजला महाकुंभ मेळ्यात गेला. प्रयागराज महाकुंभ मेळ्यात खूप मोठी गर्दी होती. तिथे अनेक साधू संत उपस्थित होते. विनयने त्यांचं दर्शन घेतलं. यामध्ये एका साधू महाराजांनी आपले 25 वर्षांपासून वर ठेवलेले हात दाखवले. विनयने विचारलं, तुमचे हात नेहमी वर का असतात? त्यावर त्या साधूंनी सांगितलं की हा माझा तप आहे आणि गेल्या 25 वर्षांपासून माझा हात असाच वर आहे. यानंतर विनय पुढे गेला आणि त्याला एका नागा साधूंचं दर्शन झालं.
ज्यांनी आपल्या डोक्यांवर 25 ते 30 किलो वजनाचे लाखो रुद्राक्ष धारण केले होते. एक सामान्य माणूस इतकं वजन थोडा वेळ उचलणंही कठीण आहे, पण त्या साधूंनी हे रुद्राक्ष गेल्या 20 वर्षांपासून धारण केलं होतं. पुढे जात असताना विनयची नजर एका तंबूच्या दिशेने गेली, जिथे खूप गोंधळ चालू होता. तो तिथे जातो आणि बघतो की काही लोक एका साधूचा अपमान करत आहेत. त्यापैकी एक मुलगी त्या साधूंची लुंगी ओढत होती आणि त्यांची थट्टा करत होती. ते साधू महाराज काहीच बोलत नव्हते. ते नेहमी काट्यांवर झोपत असत आणि त्यांच्या भक्तगण त्या काट्यांवर पैसे ठेवून दान करत असत. तेवढ्यात ती मुलगी त्यांना ढोंगी म्हणत त्यांचा अपमान करू लागली. आजकालची पिढी साधूंचा आदर करायला विसरली आहे. विनय जेव्हा हे दृश्य पाहतो तेव्हा तो त्या मुलीला खूप फटकारतो आणि म्हणतो की तुला कोणत्या अधिकाराने असं करायला परवानगी दिली आहे? तुला कुठलाही हक्क नाही की तू एखाद्या साधूचा अपमान करशील. ते आपली तपस्या करत आहेत आणि लोक त्यांना दक्षिणा देऊन निघून जात आहेत. यात तुझं काहीही देणं घेणं नाही. जर तुला हे सगळं आवडत नसेल तर तू इथून पुढे निघून जा. विनय त्या मुलीला पटकारून पाठवतो आणि तिथे जमलेल्या गर्दीला देखील हटवतो. यानंतर ते काट्यांवर झोपणारे साधू विनयला आपल्या जवळ बोलावतात आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देतात. साधू म्हणतात की तुला तुझी हरवलेली पत्नी याच महाकुंभ मेळ्यात मिळेल, हा माझा आशीर्वाद आहे. हे ऐकून विनय चकित होतो आणि विचारतो, बाबा, तुम्हाला कसं कळलं की माझी पत्नी हरवली आहे? त्यावर साधू म्हणतात की बेटा, मला सगळं माहीत आहे. जेव्हा मी तुझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा मला तुझा भूतकाळ आणि भविष्यकाळ दोन्हीही कळले. तुझ्या भूतकाळातून मला कळलं की तुझी पत्नी आजपासून 12 वर्षांपूर्वी हरवली होती आणि तुझ्या भविष्यकाळातून मला हेही कळलं की काही तासातच तुला तुझी पत्नी मिळणार आहे. हे ऐकून विनय अधिक चकित होतो आणि त्या बाबांना विनवतो की बाबा, मला सांगा माझी पत्नी कुठे आहे? तुम्ही तर अंतर्यामी आहात. त्यावर साधू म्हणतात की हा सृष्टीचा नियम आहे. तू तुझं जीवन यापुढे जगत राहा. तुझ्यासोबत घडणाऱ्या घटना तुला स्वतःच उत्तर देतील. हे ऐकून विनय पुढे निघतो. त्याच्या मनात सतत हा प्रश्न घोळत होता की त्याला आपली पत्नी कोणत्या परिस्थितीत आणि कुठे सापडेल. तो वेड्यासारखा इथून तिथून दिव्याला शोधत राहतो. विनयची आई म्हणते की कदाचित त्या साधूंनी खोटं सांगितलं असेल, पण विनय उत्तर देतो की जर ते खोटं बोलत असतील तर त्यांना हे कसं कळालं की माझी पत्नी 12 वर्षांपूर्वी हरवली आहे? विनय निराश होऊन सुद्धा एका नवीन आशेच्या किरणाने वेड्यासारखा शोधत राहतो. महाकुंभ मेळा 124 वर्षांनंतर लागला होता आणि यामध्ये दररोज अनेक चमत्कार घडत होते. विनय सोबत जे काही घडलं ते देखील चमत्कारांपेक्षा कमी नव्हतं. महाकुंभ मेळा 144 वर्षांनंतर लागला होता आणि यामध्ये दररोज अनेक चमत्कार घडत होते. विनय सोबत जे काही घडलं ते देखील चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. शेवटी एखादा साधू फक्त डोक्यावर हात ठेवून एखाद्याचा भूतकाळ आणि भविष्यकाळ कसा सांगू शकतो? विनय वेड्यांसारखा दिव्याला शोधत होता, पण अनेक तास उलटूनही त्याला दिव्या सापडत नव्हती. शेवटी विनय परत त्या काट्यांवर झोपणाऱ्या साधूंच्या तंबूजवळ जातो, पण तिथेही त्या साधूंना शोधण्यात तो अपयशी ठरतो. विनय आजूबाजूच्या लोकांना विचारतो की इथे काट्यांवर झोपणारे साधू होते, ते कुठे गेले? पण सगळे लोक सांगतात की आम्हाला तर बऱ्याच काळापासून ते दिसले नाहीत. विनय वेड्यांसारखा त्या साधूंनाही शोधू लागतो, पण ते साधू कशा ठिकाणी अंतर्धान पावले होते हे कोणालाच कळत नाही. विनयचे आई वडील त्याला म्हणतात की बेटा, मला वाटतं त्या साधूंनी फक्त अंदाजाने तुला सांगितलं असेल. जर तुला तुझी पत्नी मिळायची असेल तर ती तुला मिळेलच. आता रात्र होत आहे, आपण टेंटमध्ये जाऊया. थकलेल्या आणि निराश झालेल्या विनयने आपल्या आई वडिलांसोबत टेंटमध्ये परत जाण्याचा निर्णय घेतला. रात्री टेंटमध्ये विश्रांती घेतल्यानंतर सकाळी लवकर उठून विनय आपल्या आई वडिलांसोबत अमृत स्नानासाठी निघतो. ब्रह्म मुहूर्तावर त्यांनी अमृत स्नान केले आणि त्यानंतर थोडं महाकुंभ मेळा फिरू लागले. त्याच दरम्यान ज्या टेंटमध्ये ते थांबले होते
त्या टेंटला अचानक आग लागते. विनय आपल्या वयोवृद्ध आई वडिलांना घेऊन त्या आगीपासून दूर पळतो. मात्र आग खूप वेगाने पसरत होती आणि बघता बघता संपूर्ण परिसराला आगीने ग्रासले. त्याच वेळेस तिथे एक साधू विनयला म्हणतो की बेटा, त्या आगीत एक साध्वी तपस्या करत आहे. जर तिला जाग केलं नाही तर ती साध्वी आगीत भस्म होईल. कुणीतरी तिला वाचवा. हे ऐकून विनय विचारात पडतो, पण त्याच्या धाडसामुळे आणि कर्तव्य भावनेमुळे तो साध्वीला वाचवण्यासाठी त्या आगीमध्ये जातो. विनय एक शूर आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी होता. तो आगीच्या भयंकर लाटांमधून पुढे जातो. फायर ब्रिगेड आग विझवण्याचा प्रयत्न करत होती, पण आग पूर्णपणे अनियंत्रित झाली होती. ज्या टेंटमध्ये साध्वी तपस्या करत होती त्यालाही आग लागली होती. मोठ्या धाडसाने विनय त्या टेंटमध्ये शिरतो, जिथे त्याला भगव्या साडीत एक साध्वी तपस्येमध्ये मग्न दिसते. तिचा चेहरा भगव्या साडीने झाकलेला असतो. विनय तिला उचलून त्या जळत्या टेंटमधून बाहेर काढतो. त्याच्या या धाडसामुळे तिथे उपस्थित सगळे लोक टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करतात. अनेक पोलीस अधिकारी देखील SP साहेबांना सॅल्यूट करतात. यानंतर साध्वी जेव्हा आपली साधना पूर्ण करून बाहेर येते आणि आपला घुंगट उचलते, तेव्हा तिथे उभ्या विनय आणि त्याच्या आई वडिलांच्या अंगावर शहारे येतात. कारण ती साध्वी दुसरी कोणी नसून दिव्या असते. तीच दिव्या जी 12 वर्षांपूर्वी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातून हरवली होती. दिव्याला पाहून विनय भावुक होतो आणि म्हणतो की दिव्या तू. दिव्या आपल्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना पाहून भावुक होते. विनय तिला मिठी मारतो आणि तिला मिठीत धरून जोर जोराने रडतो. काही वेळानंतर विनय विचारतो की तू इथे कशी आणि या वेशात काय करतेस? तुला काय झालं? आणि तू हरवली होतीस त्यावेळी कुठे गेलीस? मी तुला प्रत्येक ठिकाणी शोधलं, पण तू सापडली नाहीस. अखेर तू कुठे गेली होतीस? यावर दिव्या जे सत्य उघड करते ते ऐकून विनय, तिथे उपस्थित असलेले अधिकारी, पोलीस अधिकारी, साधू संत आणि भाविक सगळ्यांनाच धक्का बसतो. दिव्या सांगते की जेव्हा आपण महाकालेश्वर मंदिराच्या रांगेत पुढे जात होतो तेव्हा अचानक भगदाड माजली. त्या गोंधळात मी विनयपासून दूर झाले. मी त्याला खूप शोधलं पण सापडला नाही. तेव्हाच एका साधूने मला भेट दिली आणि म्हणाले की तुझा पती बाहेर तुला शोधतोय, चल माझ्यासोबत. मी त्या साधू बरोबर निघाले, पण थोडं पुढे गेल्यावर त्या साधूने माझ्या तोंडावर एक पावडर फुंकरली आणि त्यानंतर मला काय झालं काहीच आठवत नाही. जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी त्या साधूच्या तंबूत होते. मी तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझे हातपाय दोरीने बांधले होते. मला काही दिवस तिथेच बांधून ठेवलं होतं. ते साधू मला खायला रोटी देत आणि ती रोटी खाल्ल्यानंतर मला काही कळायचंच नाही. हळूहळू त्यांनी मला त्यांच्या शिकवणींमध्ये गुंतवलं. त्यांनी मला सांगितलं की तू देखील साध्वी हो. त्यांनी मला जीवनाचे अनेक गूढ रहस्य आणि ज्ञान दिलं. त्यांच्या बोलण्याने मला जाणवलं की या संसारात मोह माया काहीही नाही. शेवटी मी त्यांची शिकवण मान्य केली आणि संन्यास घेतला. त्यानंतर मी त्यांच्या सोबत साध्वी म्हणून राहू लागले. आम्ही केदारनाथ बद्रीनाथला जात होतो, तिथे तपस्या करत होतो. हे ऐकून विनय खूप संतापतो आणि दिव्याला विचारतो की तो साधू कुठे आहे. दिव्या उत्तर देते की त्या साधूंनी 4 वर्षांपूर्वीच समाधी घेतली. हे ऐकल्यानंतर तिथे उभे असलेले सगळे लोक आश्चर्यचकित होतात. त्यानंतर विनय दिव्याला विचारतो, तू मला येऊन का भेटली नाहीस? तू भेटायचं ठरवलं असतं तर नक्कीच भेटू शकली असतीस, पण तू भेटायलाच का नाही आलीस? असं का? यावर दिव्या म्हणते की मी काय करणार होते. मी या जगातील सर्व मोह माया सोडली आहे. मी प्रत्येक कुंभमेळ्यात जाते, तिथे तपस्या करते आणि 6 महिन्यांसाठी केदारनाथ बद्रीनाथला जाते, तिथेही मी तपस्या करते. हे ऐकून विनयला खूप मोठा धक्का बसतो. त्याला जाणवतं की त्या साधूंनी दिव्याला काहीतरी खायला दिलं होतं, ज्यामुळे तिचा मनावर त्यांचा पूर्ण वश झाला आणि तिला साध्वी बनवलं. यानंतर विनय आणि त्याचे आई वडील दिव्याला सांगतात की जे झालं ते झालं, आता आमच्या सोबत चल, आपण पुन्हा आपलं आयुष्य सुरू करू. पण दिव्या
स्पष्टपणे नकार देते आणि म्हणते की तुम्ही मला तुमच्यासोबत नेण्याचा हट्ट करू नका. मला माहिती आहे की तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता, पण आता माझं आयुष्य वेगळं झालं आहे. मी नेहमीच तपस्येत मग्न राहते आणि आता मला परत सांसारिक जीवनात जायचं नाही. हे ऐकून विनयला खूप राग येतो. तो जोराने चिडतो, पण काहीही करून काही उपयोग होत नाही. शेवटी तो खूप निराश होतो आणि त्याला दिव्याला तिथेच सोडून आपल्या दैनंदिन आयुष्यात परत यावं लागतं. तो पुन्हा आपल्या ड्युटीवर लक्ष केंद्रित करून काम करत राहतो. तर मित्रांनो, विनय आणि दिव्याच्या या सत्य घटनात्मक कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं याबद्दल तुमचं मत नक्की कळवा. शेवटी या कथेने तुमच्या मनाला कसा विचार दिला हेही सांगा. आणि हो, खाली कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.